हालेलुया। We welcome you all in Jesus' name. यीशु मसीह के नाम में आज आप सभी लोग का स्वागत है। I believe you all are happy to be in the presence of the Lord. मेरा विश्वास है कि आज परमेश्वर की उपस्थिति में आप सभी लोग आनंदित हैं। Let us humble ourselves and offer this time of praise and worship into His hands because He is the only one who deserves all the glory and honor. आइए हम सब आज नम्र होते हैं और इस समय को आज परमेश्वर के नाम में सौंपते हैं, क्योंकि वही है जो इस आराधना के योग्य है। खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया, खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया। तेरी तलखी को वो शीरीनियत बना देगा, तेरी तलखी को वो शीरीनियत बना देगा, अपने पंखों के साए में तुझे बना देगा, अपने पंखों के साए में तुझे बना देगा। तेरी तलखी को वो शीरीनियत बना देगा, तेरी तलखी को वो शीरीनियत बना देगा, अपने पंखों के साए में तुझे बना देगा, अपने पंखों के साए में तुझे बना देगा। खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया, खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया। आंसुओं को तेरे वो रखेगा संभाले, दुश्मनों को तेरे गले तेरे हवाले, आंसुओं को तेरे वो रखेगा संभाले, दुश्मनों को तेरे गले तेरे हवाले। रहमतों का पानी और बड़ा मेहरबान, सलामती का शाह है मेरा मसीहा। रहमतों का पानी और बड़ा मेहरबान, सलामती का शाह है मेरा मसीहा। उसकी हुकूमत मानेगा जमाना। खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया, खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया। आसमां पे तख्त उसने अपना सजाया, और जमीन पे उसने अपना जलवा दिखाया। आसमां पे तख्त उसने अपना सजाया, और जमीन पे उसने अपना जलवा दिखाया। मेरे ही जो खातिर उसने कोड़ों को सहा, लेकिन जा सलीब पर नजात बन गया। मेरे ही जो खातिर उसने कोड़ों को सहा, लेकिन जा सलीब पर नजात बन गया। उसकी अनुसरना गाएगा जमाना। खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया, खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया। तेरी तलखी को वो शीरीनियत बना देगा, तेरी तलखी को वो शीरीनियत बना देगा, अपने पंखों के साए में तुझे बना देगा, अपने पंखों के साए में तुझे बना देगा। तेरी तलखी को वो शीरीनियत बना देगा, तेरी तलखी को वो शीरीनियत बना देगा, अपने पंखों के साए में तुझे बना देगा, अपने पंखों के साए में तुझे बना देगा। खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया, खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया, खुदाया है खुदाया, खुदाया है खुदाया, मसीहा है खुदाया, वो मेरा है खुदाया। हालेलुया, हालेलुया, थैंक यू जीसस, ओ गॉड, हालेलुया, हालेलुया। हाँ परमेश्वर, तू सच में हमारा खुदा है प्रभु यीशु, तू सच में हमारा प्रभु है यीशु, तू हमारा अब्बा पिता है प्रभु यीशु। तेरे सामने तेरे नाम को हम सजदा करते हैं प्रभु यीशु, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं प्रभु यीशु। सिर्फ तू ही हमारा खुदा है, तू राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु है, तू अति पवित्र परमेश्वर है राजा। तेरे चरणों में हम आते हैं, तेरी आराधना हम करते हैं। हालेलुया, तू हमारा स्वीकार कर प्रभु यीशु। Thank you Jesus. Oh Rabba Nikhala Rabba, thank you Jesus. Oh God, we worship you, oh God. We honor your name Jesus, we magnify your name, oh Lord Jesus.
आराधना करेंगे, उसकी महिमा करेंगे, क्योंकि वो हमारा परमेश्वर है। वो हर एक को देख रहा है, वो हर एक की समस्या जानता है और वो हर एक की समस्या दूर करने वाला परमेश्वर है। We do not serve the dead God, but we serve the God who is King of Kings and the Lord of Lords, people of God. We serve the God who is magnificent, who is omnipresent. You might feel alone, but Jesus Christ is always with us. There is no one else like Him. There is no one else like Him. He is holy. He is holy. He is worthy of our praise, people of God. Let us offer this time into His hands. Let us worship Him, O God. पवित्र तू पवित्र परमेश्वर है। तू पवित्र यीशु सारे जहां में तुझ सा कोई नहीं, तुझको छोड़ कोई तुझको छोड़ कोई और मुझे ही नहीं। घुटने में टेकूं, yes Lord. मैं टेकूं बस तेरे सामने। तू है मेरा प्रभु, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया 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 उसके नाम को। हालेलुया हालेलुया हालेलुया। राजा है वो राजा, तू मेरा राजा, तू मेरा राजा यीशु। मेरा पिता है, पिता तू मेरा पिता, तू मेरा पिता यीशु। वो पवित्र है। पवित्र तू पवित्र, तू पवित्र यीशु। पवित्र परमेश्वर है। पवित्र तू पवित्र, तू पवित्र यीशु। पवित्र तू पवित्र, तू पवित्र Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Nice to see you. तुम्हाला पाहून आनंद होत आहे. Thank you so much. You are ready to listen to the word of God. देवाचं वचन ऐकण्याकरिता तुम्ही तयार आहात त्याबद्दल धन्यवाद. I believe that you are happy. मी विश्वास ठेवतो की तुम्ही आनंदित आहात. Amen. आमेन. Before we turn to the word of God, देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर let us will have word of prayer. आपण काही शब्दांची प्रार्थना करूया Let's bow our head. आणि आपण आपलं नतमस्तक होऊया. Gracious Heavenly Father, we thank you so much for this wonderful time, Lord. कृपया स्वर्गीय पित्या या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. We thank you so much for this day. या दिवसाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. We love you, Lord. We bless your name, God. प्रभूजी आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या नावाला धन्यवादित करतो. We come before you and we humble before Lord Jesus. प्रभू येशू आम्ही तुझ्या पुढे येतो आणि नतमस्तक होतो. As we are going to listen your word, Lord, speak to us, Lord, through your word. प्रभू येशू तुझं वचन आम्ही ऐकत असता तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल And help us to understand your plan and purpose for our lives, Lord. आणि आमच्या जीवनाकरता तुझ्या उद्देश आणि योजना आम्हाला समजण्याकरिता सहायता कर. And let thy be done in our lives, Lord. आणि प्रभू येशू तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. Especially I pray for the viewers, all my brothers and sisters. विशेष करून मी सर्व दर्शकांकरिता माझ्या भावांकरिता बहिणींकरिता प्रार्थना करतो. Bless them as they are hearing your word, Lord. प्रभूजी तुझं वचन ते ऐकत असता त्यांना आशीर्वादित कर. Because your word says faith comes by hearing and hearing the word of God. कारण तुझं वचन सांगतं की विश्वास हा ऐकल्याने येतो आणि देवाचं वचन ऐकल्याने तो विश्वास So we येतो. submit them in hand of the Father, Lord. तर त्या सर्वांना प्रभूजी आम्ही तुझ्या हातामध्ये Give you सोपवतो. glory, honor and praise. आम्ही तुला मान महिमा आणि गौरव देतो. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen.
आमेन Amen. आमेन Hallelujah. हालेलुया Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. It's good to see you. तुम्हाला पाहून आनंद होत आहे. Amen. आमेन. Last time we heard about hell, आणि गेल्या वेळेस आपण नरकाविषयी ऐकलं. and I don't know how many of you heard and you watched, and I believe that you understood about the hell. मला हे ठाऊक नाही की किती लोकांनी तुमच्यापैकी ते ऐकलं आणि तू किती लोकांना त्याच्यापैकी ते समजलं आहे की नरक काय आहे. There are certain things, there are negative things, there are negative things. Sometimes we do not like, but we must understand, we must know about that. आणि मग अशा काही नकारात्मक गोष्टी आहेत ज्या काही वेळा आपल्याला आवडत नाही, परंतु त्या काय आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे. Isn't it? Sometimes we do not like evil things, darkness, and yes, and we should not like that. आणि काही वेळा आपल्याला वाईट गोष्टी, अंधकार आवडत नाही आणि नक्कीच आपल्याला ते आवडलं देखील नाही पाहिजे. And we are not belongs to evil world, we are not belong to darkness. आणि मग आपण काय या वाईट जगाचे किंवा अंधकाराचे आहोत ते देखील नाही. We are not belong to sickness, and there are certain things should not come in our lives which God doesn't want. आणि मग आपण आजाराचे देखील नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या देवाला देखील आपल्या जीवनात त्या गोष्टी आल्या पाहिजेत अशी इच्छा नाही. But we must know about it. परंतु त्या गोष्टींविषयी आपण आपल्याकडे त्याचं ज्ञान असलं Because पाहिजे. all of us we know that the Bible says, God said that my people are perishing because of lack of knowledge. कारण आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे पवित्र शास्त्रामध्ये देव सांगत आहे की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. So whatever we see in the word of God, we are learning from His word. आणि मग आपण जे काही देवाच्या वचनामध्ये पाहतो त्याच्या वचनातून आपण त्या गोष्टी शिकत आहोत. So last time we learned about hell. तर गेल्या वेळेस आपण नरकाविषयी शिकलो. Why? का? Because Jesus Himself spoke about hell. कारण येशू स्वतः नरकाविषयी सांगत आहे. We saw from we were in Matthew chapter 10 verse 28. मत्तयाचा 10वा अध्याय वचन 28 आपण त्यातून शिकलो. What Jesus said? येशू काय म्हणाला? When Jesus was giving instruction to His disciples, जेव्हा येशू आपल्या शिष्यांना सूचना देत होता, He said, "Do not be afraid of those who kill the body, but cannot kill the soul. Rather, be afraid of the one who can destroy both soul and body in hell." आणि मग तो आपला वचन 28 मध्ये सांगत आहे, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. Amen. आमेन. Means He was talking about, He was telling you and me about hell. म्हणजे तो तुम्हाला आणि मला नरकाविषयी सांगत होता. Today we are going to see, last time I said that there are so many things that are negative and positive is there. जसं गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं भरपूर अशा गोष्टी आहेत, काही नकारात्मक आहेत आणि काही सकारात्मक आहेत. So today let us we'll turn to the word of God, John chapter 14 verse 1 to 3. चला मग आपण देवाच्या वचनाकडे वळूया. योहानाचा 14वा अध्याय वचन 1 ते 3. Let's we read John chapter 14 verse 1 to 3. आपण वाचूया योहानाचा 14वा अध्याय वचन 1 ते 3. The Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे and Jesus Himself said, आणि येशू स्वतः बोलत आहे, "Do not let your heart be troubled. You believe in God, believe also in me. My Father's house has many rooms. If that were not so, would I have told you that I am going there to prepare a place for you. And if I go and prepare a place for you, I will come back and take you to be with me, that you also may be where I am." आमेन. वचन सांगत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. Amen. आमेन. I think that's the reason Jesus said, "Do not afraid of who is killing your soul, who is killing your body." आणि मग त्याच कारणास्तव मला असं वाटतं की येशू म्हणाला की जे तुमचा शरीराचा घात करू शकतात त्यांना घाबरू नका, But be afraid of who can kill your soul and also body. परंतु जो तुमचा आत्मा व शरीर या दोहांचा नाश करू शकतो त्याला घाबरा. People of God, when problem comes, definitely fears comes in our lives. देवाचे लोक जेव्हा समस्या येते नक्कीच आपल्या जीवनामध्ये भय देखील येतं, Isn't it? असं नाही का? See what Jesus said in Matthew chapter 10:28. He said that do not be afraid.
आणि पहा मत्ते याचा 10वा अध्याय वचन 28 मध्ये येशू काय सांगत आहे? तो सांगत आहे की घाबरू नका किंवा भिवू नका. And again, John chapter 14, verse 1 to 3, he said, do not let your heart be troubled. आणि पुन्हा योहानाचा 14वा अध्याय वचन 1 ते 3 मध्ये तो सांगत आहे की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. People of God, before we are afraid, before we are entering in trouble, God understands you and me. देवाचे लोक, आपण घाबरण्याच्या अगोदर, आपण समस्यामध्ये पडण्याच्या अगोदर देव तुम्हाला आणि मला समजून घेतो. So last time you heard about it, Jesus said, be careful about hell, and I don't want you to see in hell. आणि मग गेल्या वेळेस येशूने सांगितलं की नरकाविषयी सावध राहा, कारण मला तुम्हाला नरकात पाहायचं नाही. So after reading the John chapter 14 verse 1 to 3, today I have given the theme of message. Last time I said be aware of hell. Today I am going to preach about be prepared for heaven. आमेन, हालेलुया. मग योहानाचा 14वा अध्याय वचन 1 ते 3 वाचल्यानंतर मी या संदेशाचा मतड दिलेला आहे की स्वर्गाकरता तयार राहा. गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की नरकाविषयी सावध राहा. आज मी तुम्हाला सांगत आहे की स्वर्गाविषयी तयार राहा. Amen. आमेन, Hallelujah. हालेलुया. There are certain things we have to be aware of. आणि अशा काही गोष्टी आहेत ज्याविषयी आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. There are things that we have to prepare. आणि अशा देखील काही गोष्टी आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला तयार राहणं गरजेचं Isn't आहे. it? If we don't want to go in hell, आणि मग आपल्याला नरकात जायचं नाही, and in fact we don't want. आणि खरंच आपल्याला जायचं नाही. Hello, Hallelujah. not if, but we do not want to go in hell. असं नाही की कदाचित मला जायचं नसेल, परंतु आपल्याला जायचंच नाही. You understand? तुम्हाला समजत आहे? If we don't want to go, means we have to prepare to go in heaven. आणि जर तुम्हाला नरकात जायचं नाही म्हणजे स्वर्गात जाण्याकरिता आपण तयार राहिलो Last पाहिजे. time I taught you that God did not prepare hell for you and me. आणि मग गेल्या वेळेस मी तुम्हाला शिकवलं की येशूने किंवा देवानी नरक हे तुमच्याने माझ्याकरिता तयार केलं नाही. What he prepared for us? मग आपल्याकरिता त्यांनी काय तयार केलं आहे? Clearly here Bible says God created heaven for you and me. आणि स्पष्टपणे पवित्र शास्त्र इथे सांगत आहे की देवाने स्वर्ग तुमच्या आणि माझ्याकरिता तयार केला आहे. As he is clearly said, I like that he said that and if I verse 3, and if I go and prepare a place for you, I will come back and take you to be with me, that you also may be where I am. God is willing to take us where he is. आमेन. वचन 3 मला आवडलं. वचन 3 सांगत आहे, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे. देवाची इच्छा आहे की जिथे तो आहे तिथे आपल्यालाही त्याने घेऊन जावं. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. But then, last time I said that many people, they are not worried about hell and they are not worried about heaven too. आणि गेल्या वेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं, भरपूर असे लोक आहेत ज्यांना नरकाविषयी देखील काही घेणे देणे नाही, त्याच प्रकारे स्वर्गाविषयी देखील काही घेणे देणे नाही. If you say that hell is here, heaven is here, then why would have Jesus said that I will go and prepare a place and I'm going to take you where I am going to be? आणि जर तुम्ही असं म्हणता की स्वर्ग इथेच आहे, नरक देखील इथेच आहे, मग का असं येशू सांगत आहे की मी तुमच्यासाठी जाऊन जागा तयार करतो आणि जिथे मी आहे तिथे तुम्हालाही मी घेऊन जाईल. Amen. आमेन. Now there are so many scholars, there are students, teachers. They think they say about there are 7 heavens and some say 9. No, it is not like that. आणि मग भरपूर असे विद्वान आपल्याकडे आहेत, काही विद्यार्थी आहेत, काही शिक्षक आहेत जे सांगतात की 7 स्वर्ग आहेत किंवा 9 स्वर्ग आहेत, पण तसं नाही. But at least according to the Bible, we can learn from about heaven. परंतु पवित्र शास्त्रानुसार आपण स्वर्गाविषयी काही गोष्टी शिकू शकतो. At least biblically, all of us we know that if you see in the Bible, you look into the Word of God, you will find out there are biblical 3 types of heaven, आणि मग 3 levels of heavens. पवित्र शास्त्रानुसार जर तुम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास कराल तुम्हाला समजेल कमीत कमी स्वर्गाच्या 3 पातळ्या आहेत. There are the first is that there will be there are clouds, आणि मग सर्वात प्रथम ढग किंवा ज्याला आपण आकाश म्हणतो. and you can take reference. I am not going to in details, but you can read, and if you want to study, you can take the reference. जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही संदर्भ लिहून घेऊ शकता. The first thing is cloud, Genesis chapter 1 verse 8 and 9. आणि मग सर्वात प्रथम ज्याला ढग किंवा आपण आकाश म्हणतो, उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन 8 आणि 9. Job chapter 26 verse 8. इयोब याचा 26वा अध्याय वचन 8. And Job chapter 38 verse 9. इयोब याचा 28वा अध्याय वचन 9. And Matthew chapter 24 verse 30. आणि मत्ते याचा 24वा अध्याय वचन 30. The Bible speaks about clouds, आणि पवित्र शास्त्र one आपल्याला level of heaven. आपल्याला स्वर्गाच्या एका पातळीविषयी ढगांविषयी सांगत आहे. Second level of heaven, आणि स्वर्गाची दुसरी पातळी all stars, or starry space we can say. आणि मग तिथे सर्व तारे असतात ज्याला आपण नभोमंडळ किंवा आकाशगंगा देखील म्हणतो. Genesis chapter 1 verse 14, उत्पत्ती पहिला अध्याय वचन 14. 14 to 19. 14 ते 19. Genesis chapter 15 verse 5. उत्पत्तीचा 15वा अध्याय वचन 5.
So there are one level is clouds. आणि मग सर्वात प्रथम पातळी म्हणजे आकाश किंवा ढग आहेत. The second is starry space. आणि दुसरं म्हणजे नभोमंडळ, Means all stars are there. म्हणजे त्या ठिकाणी सर्व तारे आहेत. And the third thing is the planet heaven. आणि मग तिसरं म्हणजे स्वर्ग नामक ग्रह. Yes, 2 Corinthians chapter 12 verse 1 to 7. दुसरे कोरिंथ्याचा 12 वचन 1 ते 7. Hallelujah. हालेलुया. As I said, there are different names for hell. जसं मी तुम्हाला सांगितलं की नरकाकरता वेगवेगळे नावं आहेत. For heaven also there are different titles as given. आणि मग स्वर्गाला देखील वेगवेगळे असे शीर्षक देण्यात आलेले आहेत. The first thing that we can see, if God created hell, heaven also created by God. आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं की जर देवाने नरक बनवला आहे तर स्वर्ग देखील देवाद्वारेच निर्माण करण्यात आला आहे. This all things work of God's hand. या सर्व गोष्टी देवाची हस्तकृती आहे. You understood? तुम्हाला समजलं? These all things God has created with His hand. या सर्व गोष्टी देवाने आपल्या हाताने निर्माण केल्या आहेत. Number one, सर्वात प्रथम earth. पृथ्वी. If you read Psalm 90 verse 2, आणि जर स्तोत्रसंहिताचा 90 वचन 2 तुम्ही वाचाल, very small, but we can read. There are certain verses we can go through. Then you can understand the details of the heaven. आणि मग ते फार छोटंच आहे परंतु आपण ते वाचू शकतो. आपण वचन वाचलं म्हणजे तुम्हाला स्वर्गाविषयी काही तपशील मिळेल. Because whatever I am going to preach, which might not my own, but I am going to preach from the word of God. तर जे काही मी तुम्हाला आज सांगत आहे ते माझ्या स्वतःहून तुम्हाला सांगत नाही, तर देवाच्या वचनातून मी आज तुम्हाला प्रचार करत आहे. What word says, what scientist says, what others says, more than that, we must believe in the word of God. आणि मग हा जग काय सांगतं, शास्त्रज्ञ काय सांगतात, इतर लोक काय सांगतात, त्या सर्वांहून अधिक आपण देवाचं वचन काय सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. First sovereign God and then scientist. आणि मग सर्वात प्रथम परात्पर देव, सर्वसमर्थ देव आणि त्याच्यानंतर शास्त्रज्ञ. You understand? तुम्हाला So we समजलं? must always look into the word of God first. आणि मग त्याच कारणास्तव सर्वात प्रथम आपण देवाच्या वचनामध्ये पाहिलं पाहिजे. So earth is created by God. आणि पृथ्वी ही देवाद्वारे निर्माण करण्यात आली. How I know? आणि मला कसं ठाऊक? The Bible says it so. पवित्र शास्त्र आपल्याला तसं सांगत आहे. Psalm 90 verse 2. स्तोत्रसंहिताचा 90 वचन 2. The Bible says, before the mountains were born, or you brought forth the whole world, from everlasting to everlasting, you are God. आमेन. वचन सांगत आहे, पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी व जग निर्माण केलेस, त्यापूर्वीच अनादी कालापासून अनंत कालापर्यंत तू देव आहेस. Psalm 95 verse 5. स्तोत्रसंहिता 95 वचन 5. The sea is his, Father made it, and his hands formed the dry land. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला, कोरडी भूमी ही त्याच्याच हाताने घडवली गेली. Hallelujah. हालेलुया. This earth created by God. म्हणजे पृथ्वी ही देवाने निर्माण केली. God himself created earth. देवाने स्वतःने पृथ्वी निर्माण केली. Number 2 is heaven. आणि दुसरा क्रमांक म्हणजे स्वर्ग. Psalm 8 verse 3. स्तोत्रसंहिता 8 वचन 3. Psalm 19 verse 1. स्तोत्रसंहिता 19 वचन 1. Psalm 102 verse 25. स्तोत्रसंहिता 102 वचन 25. But we are going to see only one reference for the lack of time. आणि वेळेच्या अभावी आपण फक्त एकच संदर्भ पाहणार आहोत. Psalm 102 verse 25. स्तोत्रसंहिता 102 वचन 25. In the beginning you laid the foundation of the earth, and the heavens are the work of your hands. आमेन. स्तोत्रसंहिता 102 वचन 25 सांगत आहे, तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातलास, गगने तुझ्यात हातचे कृत्य आहेत. Amen. आमेन. Number 3. तिसरा क्रमांक, Earth is created by God. पृथ्वी ही देवाद्वारे निर्माण Heaven करण्यात created आली. by God. स्वर्ग देवाद्वारे निर्माण करण्यात आला. Now we see planets. आणि आता आपण ग्रह पाहतो. All the planets in this world, या जगामधले सर्व ग्रह God has created. देवाने निर्माण केले आहेत. If you read Isaiah chapter 40 verse 26, जर तुम्ही यशायाचा 40 वचन 26 वाचाल, Isaiah chapter 45 verse 12, यशाया 45 वचन 12 वाचाल, Isaiah chapter 48 verse 13, यशायाचा 48 वचन 13 वाचाल, 2 King chapter 23 verse 5, दुसरे राजाचं 23 वचन 5 जर वाचाल, Hebrew chapter 1 verse 10. इब्री पत्राचं 1 वचन 10 वाचाल. All verses talks about that God has created these all planets. आणि जर तुम्ही हे सर्व वचन वाचाल तर तुम्हाला समजेल देव सांगत आहे की देवाने या सर्व ग्रहांची निर्मिती केली. That is one reference we can read. आणि मग आपण एक तरी संदर्भ पाहू शकतो. So that's let's listen to turn to the Isaiah chapter 40 verse 48 verse 13. आणि मग आपण वळूया यशायाचा 48 वचन 13. The Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे, my own hand laid the foundation of the earth. See clearly, my own hand laid the foundation of the earth, and my right hand spread out the heavens. When I summon them, they all stand up together. आमेन. माझ्याच हाताने पृथ्वीचा पाया घातला
माझ्या उजव्या हाताने आकाश विस्तारिले, मी हाक मारताच ती माझ्या पुढे एकत्र उभी राहतात. Understand? तुम्हाला समजलं? God created earth. देवाने पृथ्वी निर्माण केली, God created heaven. देवाने स्वर्ग निर्माण केला, God created planets. देवाने ताऱ्यांना ग्रहांना निर्माण केलं. And if you read Genesis chapter 2 verse 7 to 25, आणि जर उत्पत्ती याचा दुसरा अध्याय वचन 7 ते 25 तुम्ही वाचाल, Job chapter 26 verse 13, इयोब याचा 26वा अध्याय वचन 13 वाचाल, Romans chapter 9 verse 20, रोमकरास 9वा अध्याय वचन 20 वाचाल, 1 Timothy chapter 2 verse 13, पहिले तिमोथी याचा दुसरा अध्याय वचन 13 वाचाल. where I want to draw your attention is people of God. याचे लोकांना तुमचं लक्ष कुठे केंद्रित करायचं Why I आहे? am giving these references? मी का हे संदर्भ देत आहे? Because Bible says that God has created this all creation. कारण पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की देवाने या सर्व निर्मितीला निर्माण केलं. Hallelujah. हालेलुया. You understand? God has created everything. तुम्हाला समजलं की देवाने सर्व काही निर्माण केलं आहे. So sometimes people say that heaven is just, it is simply say, is there, we do not know. आणि मग काही लोक असे बोलतात की स्वर्ग कुठे आहे आम्हाला ठाऊक नाही. Heaven, and some people even they say there is no real heaven. आणि मग काही लोक बोलतात की खरा स्वर्गच नाही, It is just state of being. आणि मग कदाचित ते असेल तर असेल असं आहे. No, people of God. देवचे लोक तसं नाही. Heaven is real. स्वर्ग हा खरा आहे. Though I have not gone, you people must have not gone. Some people they have seen in dreams and vision. आणि मग जरी मी तिथे गेलो नाही, तुम्ही लोक तिथे गेले नाही, काही लोकांनी आपल्या स्वप्नांमध्ये आणि दृष्टांतामध्ये स्वर्गाला पाहिलं आहे. If God had created hell, God also created heaven for you and me. जर देवाने नरक निर्माण केला तर देवाने स्वर्ग तुमच्या आणि माझ्याकरता निर्माण केला आहे. Once again, I want to bring your attention. God has not created hell for you and me, but God has created heaven for you and me and for His people. आमेन. पुन्हा एकदा मला तुमचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करायचं आहे की देवाने नरक तुमच्या आणि माझ्याकरिता तयार केला नाही, तर देवाने तुमच्या आणि माझ्याकरिता त्याच्या लोकांकरिता स्वर्ग निर्माण केला आहे. So as I said, there are some different names for hell. In the same way, there are different names for heaven too. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की नरकाकरता वेगवेगळे नावं आहेत, स्वर्गाकरिता देखील वेगवेगळे नावं आहेत. Amen. आमेन. So number one is सर्वप्रथम heaven is called better country. आणि मग स्वर्गाला एक उत्तम देश असं म्हटलेलं आहे. You understand? तुम्हाला समजलं? Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. We say India is my country. आपण असं म्हणतो की भारत माझा देश आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Remember that. लक्षात ठेवा, For believers, विश्वास for the child of God, देवाच्या लेकराकरिता heaven is your country. स्वर्ग हा तुमचा देश आहे. We are aliens. We can say we are guests on earth. आपण पृथ्वीवर परके किंवा आपण म्हणू शकतो की पाहुणे आहोत. Understood? तुम्हाला समजलं? But our country is in heaven. परंतु आपला देश हा स्वर्गामध्ये आहे. Let this world believe or not. या जगाने विश्वास ठेव अगर ना ठेव, But as a follower of Jesus Christ, we must believe our country is in heaven. But- Our heaven is our country. प्रभू येशू ख्रिस्ताचा एक अनुसरण करणारा या नात्याने आपण विश्वास ठेवला पाहिजे की स्वर्ग हा आपला देश आहे. Amen. Amen. Again, I said because of lack of time, we are not going to read the whole things, but you can read Hebrews chapter 11 verse 10 to 16. आणि मग आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की वेळेच्या अभावी आपण सर्व संदर्भ वाचू शकत नाही, परंतु अभ्यासाकरिता तुम्ही इब्रिकास पत्र 11वा अध्याय वचन 10 ते 16 वाचू शकता. All of us we know that Hebrews chapter 11 it speaks about the faithful people. आणि आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की इब्रिकासाचा 11वा अध्याय विश्वासी लोकांविषयी सांगत आहे. Amen. Amen. So directly we will go to Hebrews chapter 11 verse 10 to 16 and from verse 14. आणि मग सर्व आपण ओढूया इब्रिकासाचा 11वा अध्याय वचन 10 ते 16 आपण वचन 14 पासून वाचूया. It says, people who say such things show that they are looking for a country of their own. I want to draw your attention for heaven. That word is called country. आणि मग मला तुम्हाला सांगायचं आहे की स्वर्गाला देश असं नाव देण्यात आलेलं आहे. वचन 14 सांगत आहे, असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करत असल्याचे दाखवतात. Amen. आमेन. People of God, देवाचे लोक in the Old Testament, in the time of Abraham, Isaac, and those people, God had promised so many things, but they did not see, but they believed. आणि मग जुन्या काळामध्ये अब्राम आणि इसाक यांच्या काळामध्ये देवाने भरपूर गोष्टींचे अभिवचन दिले होते. त्यांनी त्या गोष्टी पाहिल्या नाहीत, परंतु त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. Why? का? What they were believing? का ते विश्वास काय ते विश्वास ठेवत होते? They were believing that people who say such things show that they are looking for a country of their own. आणि मग ते विश्वास ठेवत होते की असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करत असल्याचे दाखवतात. If they had been thinking of the country they had left, they would have had an opportunity to return. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून
हे म्हणत असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. Verse 16. वचन 16. Instead, they were longing for a better country. Which is better country? Better country, a heavenly one. आमेन. वचन 16 सांगत आहे, पण आता ते अधिक चांगल्या देशाची, आणि तो चांगला देश म्हणजे कोणता? म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. Therefore, God is not ashamed to be called their God, for He has prepared, again, He has prepared a city for them. आमेन. ह्यामुळे आपल्याला त्यांचा देव म्हणून घ्यावायला देवाला त्यांची लाज वाटत नाही, कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. Hallelujah. Hallelujah. So, people of God, remind yourself you are a child of God, you are a child of God, you are a believers. Remember that India is your country on earth, but you are really citizen of heaven. आणि मग देवाचे लोक लक्षात ठेवा आणि स्वतःला ती आठवण करून द्या की भारत हे पृथ्वीवरचं तुमचं देश आहे, परंतु तुम्ही खरे हे स्वर्गाचे नागरिक आहात. Amen. Amen. So heaven is called the better country. आणि मग स्वर्गाला एक चांगला देश म्हटण्यात आलेला Because आहे. on this earth there is no better country. कारण या पृथ्वीवर चांगला देश नाही. Go anywhere. कुठेही जा, You might see differences, colors and language, height and size, but nature is same. आणि मग तुम्हाला त्या लोकांचे रंग, त्यांचं रूप, त्यांची उंची, त्यांची खोली, ते सर्व तुम्हाला वेगवेगळे आढळतील, परंतु त्यांचा स्वभाव जो आहे तो सारखाच आहे. The Bible says human's heart is evil. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की मनुष्याचं अंतःकरण हे दृष्ट आहे Nothing is good in us. आणि आपल्यामध्ये काहीच चांगलं नाही. You cannot say this country is good, that country is good. तुम्ही असं बोलू शकत नाही की हा देश चांगला आणि तो देश चांगला. The better country is heaven. आणि मग चांगला देश हा स्वर्ग आहे. Heaven is called better country. स्वर्गाला चांगला देश म्हटण्यात आलेला आहे. Number 2. दुसरा क्रमांक. Heaven is called highest planet. आणि मग स्वर्गाला सर्वात उच्च किंवा सर्वोच्च असं ग्रह म्हटण्यात आलेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. People of God, देवाचे लोक. we serve a high God. आपण उंच देवाची सेवा करतो. The Bible says heaven is called highest planet. पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की स्वर्गाला उंच देश म्हटण्यात आलेला आहे. Read Ephesians chapter 1 verse 20 and 21. जर इफिसियन्सचा पहिला अध्याय वचन 20 आणि 21 वाचाल. Why we are going into the word of God? Then only you will understand heaven is real. आणि मग का आपण देवाच्या वचनामध्ये जात आहोत, तेव्हाच तुम्हाला समजेल की स्वर्ग हा खरा आहे. Randomly, I cannot say heaven is like that. I just imagine and I will. No, I can't do that. I want to go in the word of God. आणि सहज मी असं बोलू शकत नाही की मी कल्पना करतो आणि स्वर्ग जसा असेल तसं मी कदाचित सांगतो. नाही, मला देवाच्या वचनात जाणं गरजेचं आहे. Then you will understand. आणि तेव्हा तुम्हाला समजेल. Ephesians chapter 1 verse 20 and 21. एफेसकरास पत्राचा पहिला अध्याय वचन 20 आणि 21. The Bible says, पवित्र शास्त्र सांगित आहे. He exalted when he raised Christ from the dead and seated him at his right hand in the heavenly realm. Verse 2, far above all rule and authority, powers and dominion, and every name that is invoked, not only in the present age, but also in the one to come. आमेन. वचन 20 आणि 21 सांगत आहे, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकारी, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. Amen. आमेन. For above all. आणि त्या सर्वांच्या उंच. Again you see Ephesians chapter 4 verse 10. आणि पुन्हा इफिसियन्सचा चौथा अध्याय वचन 10 वाचाल. The Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे, He who descended in the very one who ascended higher than all the heavens. People of God. At least 3 heavens I told you. Above all the heavens. In order to fill the whole universe. आणि पहा, देवाचे लोक वचन 10 आपल्याला सांगत आहे, जो खाली उतरला होता त्याने सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च, जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वर्ग हा सर्वात उंच आहे, सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले. Amen. Amen. Hebrews chapter 7 verse 26. इब्रियकांचा 7वा अध्याय वचन 26. It says that such a high priest truly meets our need. One who is holy, blameless, pure, set apart from sinners, exalted, you can underline that, above the heavens. आमेन. वचन 26 सांगत आहे, असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जणांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला. तुम्ही त्याला अधोरेखित करू शकता की तो आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. Amen. Amen. Number 2, heaven is called highest planet. आणि मग दुसरा क्रमांक, स्वर्गाला सर्वात उंच किंवा सर्वोच्च असं ग्रह म्हटण्यात आलेला आहे. Number 3, तिसरा क्रमांक. before that let me tell you that we are higher people. आणि मग त्या अगोदर मी तुम्हाला सांगू द्या की आपण उच्च लोक आहोत. God's will is good will that he wants us to be with
a higher place. आणि मग देवाची इच्छा आपल्याकरता चांगली आहे आणि त्याची इच्छा आहे की आपण उच्च ठिकाणी असावं. That's the reason we teach that think higher. आणि मग त्याच करता आपण शिकवतो की उंच विचार करा Be high in higher place. आणि मग उंच ठिकाणी राहा. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Number 3. तिसरा क्रमांक, Heaven is called paradise. स्वर्गाला सुखलोक असं म्हटण्यात आलेलं आहे. Amen. Amen. If you read 2 Corinthians chapter 12 verse 1 to 4. जर दुसरे कोरिंथीच्या 12 वचन 1 ते 4 वाचाल Now here a little bit clearly you will understand the third heaven too. आणि मग तिसरं स्वर्ग देखील तुम्हाला इथे थोडंफार समजेल. 2 Corinthians chapter 12 verse 1 to 4. दुसरे कोरिंथीच्या 12 वचन 1 ते 4. This is Paul's experience. हा पौलाचा अनुभव आहे. Amen. Amen. We will read that whole, then you will understand. आपण ते पूर्ण अध्याय वाचू म्हणजे तुम्हाला ते समजेल. वचन 2 वाचूया. Corinthians chapter 12 verse 1 to 4. दुसरे कोरिंथीच्या 12 वचन 1 ते 4. Paul says, I must go on boasting, although there is nothing to be gained. I will go on to visions and revelations from the Lord. I know a man in Christ who 14 years ago was caught up to the third heavens. आमेन. वचन सांगत आहे, प्रौढी मिळवणे मला भाग पडते, तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टांत व प्रगटीकरण यांच्याकडे आता वळतो. ख्रिस्ताच्या ठाई असलेला एक मनुष्य मला ठाऊक आहे, मला माहित आहे, त्याला 14 वर्षामागे तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. So we can do at least there are 3 heavens. आणि मग आपण बोलू शकतो की कमीत कमी 3 स्वर्ग आहेत. Paul's experience in a vision, he says, आणि मग पौलाच्या त्या अनुभवामध्ये, त्याच्या दृष्टांतामध्ये तो या गोष्टी he सांगत आहे. said, I caught up to the third heavens. Whether it was in the body or out of the body, I do not know. God knows. आणि मग त्याला तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले. त्याला स्वदेह नेण्यात आले किंवा विदेही असे मला ठाऊक नाही. देवाला ते ठाऊक आहे. And I know this man, whether in the body or apart from the body, I do not know, but God knows. Verse 4 says, was caught up to paradise and heard inexpressibly things that no one is permitted to tell. आमेन. वचन सांगत आहे, त्याच मनुष्याविषयी मला ठाऊक आहे की त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले. स्वदेह किंवा विदेही हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्यांनी ऐकली. Heaven is called paradise. आणि स्वर्गाला सुखलोक असं म्हटण्यात आलेलं आहे. You can see Revelation chapter 2:7 talks about the paradise of God. तुम्ही प्रकटीकरणाचा 2 अध्याय वचन 7 वाचू शकता आणि ते वचन आपल्याला देवाच्या सुखलोकाविषयी सांगत आहे. Clearly Bible says, whoever has ear, let them hear what the Spirit says to the churches. See? आमेन. To the one who is victorious, I will give the right to eat from the tree of life, which is in the paradise of God. आमेन. वचन 7 सांगत आहे, आत्मा मंडळांस काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत किंवा देवाच्या सुखलोकात जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खाण्यास देईल. Heaven is called paradise. देवाला स्वर्गाला सुखलोक म्हटण्यात आलेला आहे. And God's willing us to take in आणि paradise. देवाची इच्छा आहे की त्याने आपल्याला सुखलोकात घेऊन जावं. Hallelujah. हालेलुया. You know the story about the two thieves. About the two thieves that hang on the cross with Jesus. आणि मग तुम्हाला माहिती आहे की 2 चोर ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या क्रूस खांब्यावर लटकवण्यात आलं होतं. One was mocking at Jesus and one said, the Lord, remember me when you come back. एक येशूची थट्टा करत होता, पण तो दुसरा सांगत होता, प्रभू तुम्ही पुन्हा याल तेव्हा माझी आठवण करा. And all of us we know what Jesus said. आणि आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की येशूने काय म्हटले. Today you will be with me in paradise. आज तू माझ्या बरोबर स्वर्गात सुखलोकात असशील. Amen. आमेन. Number 4. 4 क्रमांक, Heaven is called God's dwelling place. आणि स्वर्गाला देवाचं राहण्याचं ठिकाण म्हटण्यात आलेलं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. He is sitting at the right hand of God. तो देवाच्या उजव्या, with his Father. तो आपल्या पित्याबरोबर देवाच्या उजव्या हाताकडे बसला आहे. Heaven is called the God's dwelling place. स्वर्गाला देवाचं राहण्याचं ठिकाण म्हटण्यात आलेलं आहे. If you read Deuteronomy chapter 26 verse 15. जर अनुवादाचं 26 वचन 25 तुम्ही वाचाल, What God does in heaven. आणि मग देव स्वर्गात काय करतो Let us will read. आपण वाचूया. Deuteronomy chapter 26 verse 15. अनुवादाचं 26 वचन 15. Look down from heaven, your holy dwelling place, and bless your people Israel, and the land you have given us, as you promised on oath to our ancestor, a land flowing with milk and honey. आमेन.
तू आपल्या पवित्र निवासातून स्वर्गातून अवलोकन कर. आपल्या इस्रायल प्रजेला आशीर्वाद दे आणि तू आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे जो देश तो आम्हाला दिला आहे त्या या दुधामधाचा प्रवाह वाहणाऱ्या देशात बरकत दे. One more verse we can read and we can learn about the dwelling place. आणि मग आपण आणखी एक वचन वाचू शकतो आणि त्या राहण्याच्या ठिकाणाविषयी आपण पाहू शकतो. First King chapter 8 verse 30. पहिले राज्याचा 8वा अध्याय वचन 30. There are so many references are there. आणि भरपूर असे संदर्भ आहेत. First King chapter 8 verse 39, 43, 49. पहिले राज्याचा 8वा अध्याय वचन 39, 43 आणि 49. But we are going to see First King chapter 8 verse 30 only. परंतु आपण फक्त एकच वचन वाचणार आहोत. पहिले राज्याचा 8वा अध्याय वचन 30. Hear the supplication of your servants and of all your people Israel when they pray toward this place. Hear from heaven your dwelling place, and when you hear, forgive. आमेन. वचन सांगत आहे तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्रायल या स्थळाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे. स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर. Hallelujah. हालेलुया. People of God. देवाचे लोक. Heaven is called the dwelling place of God. स्वर्गाला देवाचं राहण्याचं ठिकाण म्हटण्यात आलेलं आहे. God wants each one of us to dwell with Him where He dwells. आणि देवाची इच्छा आहे की आपण सर्वजण जिथे तो राहतो त्याच्या सोबत आपणही राहावं. Isn't it a good thing about God what He's thinking about you and me? देव तुमच्या आणि माझ्याविषयी काय विचार करते ती चांगली गोष्ट आहे. He wants us to stay with Him. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्या सोबत राहावं And one day we are going to be with Him. आणि एके दिवस आपण त्याच्या सोबत जाणार आहोत. Number 5. आणि 5वा क्रमांक. Heaven is also called the cities. आणि मग स्वर्गाला शहर देखील म्हटण्यात आलेलं Not आहे. only country, फक्त देश नाही but cities also तर there. शहर देखील तिकडे In आहे. heavens there will be one city. आणि स्वर्गामध्ये एक शहर असेल. Hebrews chapter 13 verse 14. इब्रिकराचा 13वा अध्याय वचन 14. We read Hebrews chapter 13 verse 14. आपण वाचू इब्रिकरास पत्राचा 13वा अध्याय वचन 14. For here we do not have an enduring city, but we are looking for the city that is to come. Hallelujah. हालेलुया. वचन सांगत आहे कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. My believers, brothers and sisters, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, I do not know from which city you are watching today, मला हे माहित नाही की तुम्ही आज कोणत्या शहरातून पाहत आहात. but let me encourage you पण तुम्ही तुम्हाला उत्साहित as a करता. child of God, देवाचं लेकरू या नात्याने as you are a believer. तुम्ही एक विश्वासणारे आहात त्या नात्याने The city we are living, that is not your permanent city. ज्या शहरामध्ये आपण राहत आहोत ते तुमचं स्थायी शहर नाही. You are belong to city of heaven. तुम्ही स्वर्गीय नगराचे एक भाग आहात किंवा त्याची Believe भागीदारी that, आहात. expect that, and receive it by faith. आणि मग त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, त्याची अपेक्षा ठेवा आणि विश्वासाने ते स्वीकारा. If you read Revelation chapter 21 verse 2, जर प्रकटीकरणाचा 21वा अध्याय वचन 2 तुम्ही वाचाल. it says, वचन सांगत आहे I saw the holy city. See, that city will be holy. Now many cities are there. Pollution is there. Evil things are there. आणि मग तो सांगत आहे तेव्हा मी पवित्र नगरी पाहिली आणि भरपूर नगर आहेत, भरपूर शहर आहेत. ते त्याच्यामध्ये सर्व वाईट गोष्टी आहेत आणि भरपूर त्याच्यामध्ये पोल्युशन आहे किंवा या पृथ्वीवर प्रदूषण आहे. We blame each other. आपण एकामेकांना दोष लावतो. Oh, this city is not good. हा शहर चांगला नाही, That city is not good. तो शहर चांगला नाही. There are certain things we say, this city is good. आणि भरपूर आपण अशा देखील गोष्टी बोलतो की हा शहर चांगला आहे. But most of that, oh, that is also the same way only. परंतु भरपूर आपण असं देखील म्हणतो की ते देखील तसंच आहे. But city of heaven will be holy city. परंतु स्वर्गीय नगरी ही पवित्र नगरी असेल. Not only clean and tidy, but holy. फक्त स्वच्छ आणि सुंदर नाही तर पवित्र देखील असेल. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. So people of God, तर देवाचे लोक prepare for what God has prepared for you and me. देवाने तुमच्या आणि माझ्याकरिता जे तयार केलं आहे त्याकरिता तयार राहा. Amen. आमेन. So what the Bible तर says? पवित्र शास्त्र काय सांगत आहे? First thing, heaven is called the better city. Better country. तर सर्वात प्रथम स्वर्गाला एक चांगलं देश म्हटण्यात आलेला आहे. We are, number 2, we are going in higher planets. आणि मग दुसरा क्रमांक आपण उच्च अशा ग्रहांवर जाणार आहोत. And we are going to join number 3,
the paradise. आणि मग तिसरा क्रमांक आपण सुखलोकात जाणार आहोत. Amen. Amen. Number 4, that we are going to stay with the dwelling place of God. आणि मग चौथा क्रमांक आपण देवाच्या राहण्याच्या ठिकाणी राहणार आहोत. Amen. Amen. So whatever city today we are living on earth, but this is not our permanent city, but the city of heaven will be the permanent address for you and me. आणि मग पृथ्वीवर तुम्ही कोणत्याही शहरामध्ये राहत असाल ते तुमचं स्थायी असा पत्ता नाही, तर स्वर्गीय नगर हा तुमचा स्थायी पत्ता आहे. Amen. Amen. Now many people have question about heaven, that what will happen heaven? Can we have food? आणि मग भरपूर लोकांना आता प्रश्न आहेत की स्वर्गामध्ये होईल तरी काय, आम्हाला तिथे खायला काय भेटेल का नाही. Some people have habit of doing party. आणि मग काही लोकांना पार्टी करण्याची सवय आहे. They like to go and have a good food. आणि मग त्यांना जाऊन चांगलं जेवण खाणं त्यांना आवडतं. But this is true, people of God. परंतु देवाचे लोक सत्य आहे. It's true that we used to hear about in heaven only hallelujah, only hallelujah. Yeah, that is the purpose of God. But you can see God is taking care of everything. आणि मग आपण असं बोलतो की स्वर्गात फक्त तिकडे वरती जाऊन फक्त हालेलुया हालेलुया करायचं. नक्कीच देवाचा तो उद्देश आहे, परंतु स्वर्गामध्ये सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आलेली आहे. Even you know that in the New Testament, one of the parable or real story, that Jesus was preaching and Jesus understood, oh my God, my people will be hungry because in 2-3 days they are listening the word of God and they must be hungry. It means he was caring about stomach also. आणि मग नवीन करारामध्ये देखील एक दाखला आहे. येशू जात होता आणि त्याच्याबरोबर भरपूर लोक होते. 2-3 दिवसापासून त्यांनी काही खाल्लं नव्हतं, तर येशूला त्यांची काळजी होती की माझ्या लोक 2-3 दिवसापासून ते उपवासी आहेत, तर त्यांच्या पोटाची येशू काळजी घेत होता. हालेलुया. In heaven also, स्वर्गामध्ये देखील the good news. आणि चांगली बातमी आहे. In heaven we will have table with Jesus Christ. And we can sit with table. आमेन. स्वर्गामध्ये प्रभू येशू बरोबर आपल्याकडे आपल्या समोर मेज असेल. Luke chapter 22 verse 30. लोक याचा 22 अध्याय वचन 30. Luke chapter 22 verse 30. लोक याचा 22 अध्याय वचन 30. So that you may eat and drink at my table in my kingdom and sit on throne judging the 12 tribes of Israel. Hallelujah. हालेलुया. वचन सांगत आहे यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनांवर बसून इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय करावा. We are worried about what to eat, आणि मग काय खावं त्याच्याविषयी आपल्याला चिंता what to असते, wear. आणि काय खायला How to live. आणि कसं जगावं. But God is taking care of you and me in heaven too. परंतु स्वर्गामध्ये देखील देव तुमची आणि माझी काळजी घेत आहे. If you read in clearly Revelation chapter 2:7. जर प्रकटीकरणाचा 2 अध्याय वचन 17 जर तुम्ही वाचाल. Let's return to Revelation chapter 2 verse 7. आपण वाचूया प्रकटीकरणाचा 2 अध्याय वचन 7. What Bible says? पवित्र शास्त्र काय सांगत आहे. Revelation 2:7. प्रकटीकरण 2 वचन 7. Whoever has ear, let them hear what the Spirit says to the churches. Again, to the one who is victorious, I will give the right to eat from the tree of life, which is in the paradise of God. आमेन. वचन सांगत आहे आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खाण्यास देईन. Hallelujah. हालेलुया. And again, if you read Revelation chapter 2 verse 17. आणि पुन्हा त्याचा मध्ये वचन 17 जर तुम्ही वाचाल. Are you listening? तुम्ही ऐकत He आहात. said that I will give some of the hidden manna too. आमेन. आणि तो सांगत आहे की त्यांना गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन. So don't worry about food. आणि मग जेवणाविषयी अन्नाविषयी काळजी करू नका. There will be banquet. We can eat many things. आणि मग तिथं मेजवानी असेल, आपण भरपूर गोष्टी खाऊ I शकतो. think fruit is there. Means I think there will be veg and non-veg too. आणि मग तिथे फळं आहेत. मला असं वाटतं मग व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही And असतील. some of you like salad, right? आणि तुमच्यापैकी Fruit salad. काही लोकांना फ्रूट सॅलड आवडतं. So you will get that, I आणि think. मग तुम्हाला ते भेटेल. Because Bible says कारण पवित्र so शास्त्र many things, सांगत people of आहे. आणि God. भरपूर गोष्टी आहेत If you देवाचे लोक. study about heaven, there are lots of things. आणि जर तुम्ही स्वर्गाविषयी अभ्यास कराल तर भरपूर गोष्टी आहेत. Most of the things on earth that you will find out in heaven too. आणि मग पृथ्वीवर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला स्वर्गात देखील आढळतील. But beautiful, delicious, and so good. आणि मग परंतु त्या सुंदर असतील, चविष्ट असतील आणि फार चांगले असतील. Hallelujah. हालेलुया. Let's we'll turn to Revelation chapter 21 verse 1 to 4. आपण प्रकटीकरणाचा 21 अध्याय वचन 1 ते 4. In the revelation of John, what he says. आणि प्रकटीकरणामध्ये योहान आपल्याला काय सांगत आहे. When he saw that revelation, that vision, what the Bible says. जेव्हा त्याने प्रकटीकरणाचा हा दृष्टांत पाहिला तर पवित्र शास्त्रामध्ये त्याने काय लिहिलं. If you read Revelation chapter 21 verse 1 to 4. जर प्रकटीकरणाचा 21 अध्याय वचन 1 ते 4 तुम्ही वाचाल. He says that there will be a new heaven and new earth. तो सांगत आहे की नवे आकाश व नवी पृथ्वी होईल.
Don't misunderstand. New heaven and new earth. God will not repair it. आणि मग तुम्ही लक्षात ठेवा, नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश आहे म्हणजे देव का त्याला रिपेअर करणार नाही, दुरुस्त करणार नाही. Same house, same wall, but repent. No. New means new. That's all. आणि मग तेच घर आहे, तेच भिंती आहे, त्याला फक्त आपण पेंटिंग करतो तसं नाही, तर नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश. Hallelujah. हालेलुया. He will not renew, but he will make a new one. आणि मग तो का त्याला नवीन करणार नाही तर नवीन बनवणार. Praise the Lord. Praise the Lord. So there will be new heaven and new earth. आणि मग नवीन आकाश व नवीन पृथ्वी असेल And that will be called the holy city. आणि त्याला पवित्र नगरी असं म्हणण्यात येईल. That will be called the new Jerusalem. त्याला नवी यरुशलेम असं म्हणण्यात येईल. And all in this dwelling place of God, we will stay with him. आणि मग देवाच्या या रांच्या ठिकाणामध्ये आपण त्याच्या सोबत राहू. The good thing is what? आणि चांगली गोष्ट काय No आहे? sorrow. आणि मग तिथे दुःख नाही. The Bible says, पवित्र शास्त्र he सांगत आहे will wipe every tears. आणि तो सर्व अश्रू पुसून टाकेल And there will be no more death. आणि यापुढे मरण नाही. Hallelujah. हालेलुया. The wages of sin is death on the earth. आणि मग या पृथ्वीवर आपल्या पापाचं वेतन हे मरण आहे. But in heaven, परंतु स्वर्गामध्ये no more tears. त्यापुढे अश्रू नाहीत. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. You have an opportunity to cry on earth, Lord, let my name written in the book of life. आणि मग पृथ्वीवर तुम्हाला रडण्याची आरोळी मारण्याची संधी आहे की प्रभूजी माझं नाव हे जीवनी पुस्तकामध्ये लिहिण्यात येऊ दे. Because in heaven there is no tear. कारण स्वर्गामध्ये अश्रू नाहीत, There is no more death. तिथे मरणही नाही. Not to worry that when I will die. आणि मग काळजी करण्याची गरज नाही की मी कधी मरेल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. And most thing is that the Bible says there is no mourning, no crying, no pain. आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला चांगलं सांगत आहे की तिथे शोक, रडणे व कष्ट हे नाहीत. Hallelujah. हालेलुया. Everything will be fantastic. आणि मग सर्व तिकडे एकदम उत्तम असेल. No headache, no toothache, no backache, no body pain. आणि मग दात दुखणार नाही, डोकं दुखणार नाही, पाठ दुखणार नाही, शरीर दुखणार नाही. Because of this pain, death is come. कारण या दुखण्यामुळेच मरण येतं. Because of sin, that death is come. पापामुळे मरण येत आहे. But God wants to give you and me an everlasting life. परंतु देवाला तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन द्यायचं आहे. In Revelation chapter 22 verse 1 to 5. आणि जर प्रकटीकरणाचा 22 अध्याय वचन 1 ते 5 तुम्ही The वाचा, Bible says there will be the river of water of life. तर पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की जीवनाचं जल देणारी, जीवनाचं पाणी देणारी नदी तिथे असेल. Amen. आमेन. In heaven, स्वर्गामध्ये there is streets, roads are there. आणि मग तिथे आपल्याकडे वाटा आहेत, रस्ते आहेत. Again it talks of the tree of life. आणि पुन्हा तो आपल्याला जीवनाच्या झाडाविषयी सांगत आहे. If you read, there will be 12 crops. Every month there will be fruit. Now season wise we have fruit, but in heaven God will give us every month fruit, fresh. आमेन. आणि या काळामध्ये पृथ्वीवर आपल्याकडे वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळे फळं भेटतात, परंतु तिथे आपल्याला प्रत्येक महिन्याला फळं भेटतील आणि ते एकदम ताजे असतील. Wow. आमेन. On earth sometime we eat fruit only when we are sick. We know that we eat fruit we'll get vitamins, right? आणि मग पृथ्वीवर आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हाच आपण फळं खातो, कारण आपल्याला हे माहिती आहे जर मी ते फळ खाल्ले तर मला जीवनसत्व मिळतील. Hallelujah. But in heaven, परंतु स्वर्गामध्ये oh, beautiful and fresh fruit you will get every month. आमेन. प्रत्येक महिन्याला तुम्हाला सुंदर आणि ताजे फळं मिळतील. I'm not talking about my own. मी माझं स्वतः सांगत नाही, This is true. हे सत्य And आहे. I believe if God says there will be. आणि मी विश्वास ठेवतो जर देव सांगत आहे तर त्या गोष्टी तिकडे असतील. And I want to draw your attention. I want to encourage you to believe this is what God says. आणि मग तुमचं लक्ष मला इथे केंद्रित करायचं आहे की देव जे सांगत आहे ते तुम्हीही विश्वास ठेवा. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. We will be no more under curse. आणि मग आपण यापुढे शापाधीन नसणार. These all things written in Revelation chapter 22 verse 1 to 5. आणि या सर्व गोष्टी प्रकटीकरणाचा 22 अध्याय वचन 1 ते 5 मध्ये लिहिण्यात There आलेल्या will be आहेत. no any more curse. आणि त्यापुढे शापही नसणार. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. And people think that what to do every day only hallelujah and pray. No, there will be work. आणि मग लोक बोलतील काय रोज फक्त हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड करायचं का? नाही, तिथे काम देखील असतील. The Bible says that his servants they were serving. It means their job is there. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की त्याचे सेवक तिथे काम करतो, म्हणजे तिथे काम आहे. Hallelujah. हालेलुया. Only what will be good things? आणि चांगली गोष्ट काय असेल? You will not perspire. You will not sweating. आणि मग तुम्हाला घाम येणार नाही. Amen. Amen. Because every day you are eating fruit. कारण प्रत्येक दिवशी तुम्ही फळ खात आहात. Amen. So already vitamin is you all type of vitamins will be in there in your body. कारण अगोदरच सर्व प्रकारचे हे जीवनसत्व तुमच्या शरीरामध्ये आहेत. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. No more night. आणि त्यापुढे रात्रही नसणार. Just imagine people of God. त्याची लोक फक्त कल्पना It करा. looks like funny and we don't believe because from the
years and after years, so many years and years, we are watching suns and moons and stars. So we think that how come that will be no sun, no moon? आणि मग आपल्याला ते पाहून असं किंवा हे अशी गोष्टी ऐकून आपल्याला हास्यास्पद वाटतं, विनोदी गोष्ट वाटते. कारण वर्षानुवर्ष आपण रात्र आणि दिवस, स्वर्ग आणि चंद्र हे पाहत आलेलो आहोत. आपण विचार करतो तिथे रात्रच नसेल तर मग कसं होईल? Praise the Lord. Praise the Lord. Why? का? God Himself will be the light for you and me. कारण देव स्वतः तुमच्या आणि माझ्याकरिता प्रकाश होईल. If you read Revelation chapter 22 verse 5, आणि जर प्रकटीकरणाचा 22 अध्याय वचन 5 जर तुम्ही वाचला, clearly says, पवित्र शास्त्र स्पष्टपणे there will सांगतं, be no more night. They will not need the light of a lamp or the light of the sun, for the Lord God will give them light, and they will reign forever and ever, again, ever and ever. आमेन. वचन सांगत आहे पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडेल आणि ते युगानुयुग, पुन्हा सांगत आहे की ते युगानुयुग राज्य करतील. Praise the Lord. Praise the Lord. No more night. आणि त्यापुढे रात्र नाही. Now some of you have tension, then what about sleep? आणि मग तुमच्यापैकी काही लोकांना आता टेन्शन आलं असेल की झोपायचं कसं मग आता? Why we sleep? आणि मग आपण का झोपावं? We get tired. आपण थकतो म्हणून आपण Our झोपतो. body get tired. आपण आपलं शरीर थकतं म्हणून आपण झोपतो. If God doesn't sleep, आणि जर देव झोपत नाही I hope that He will give the same spirit. तर माझी आशा आहे की तो आपल्याला तोच आत्मा देईल. Now some people have, what kind of body we will have? आणि मग काही लोकांना विचार करतात की आपल्याला कशा प्रकारचं शरीर असेल तिकडे. Can we see each other? आपण एकामेकांना पाहू शकतो का? People of God. देवाचे लोक. Clearly Bible says. पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे. If you read Genesis chapter 5 verse 23 to 24, आणि जर उत्पत्ती याचा 5वा अध्याय वचन 23 आणि 24 तुम्ही वाचाल, we will have natural body. आपल्याकडे नैसर्गिक शरीर असेल. You understood? तुम्हाला समजलं? We will have natural body. आपल्याकडे नैसर्गिक शरीर असेल As you have today. जसं आज तुमच्याकडे आहे. How I know? आणि कसं मला माहिती? If you read Genesis chapter 5 verse 23 to 24, उत्पत्ती याचा 5वा अध्याय वचन 23 आणि 24 तुम्ही वाचाल, there was a man of God whose name was Enoch. देवाचा एक सेवक होता ज्याचं नाव इनोक असं होतं. What Bible says? पवित्र शास्त्र काय सांगत आहे? Genesis chapter 5 verse 23-24. उत्पत्ती याचा 5वा अध्याय वचन 23 आणि 24. Altogether Enoch lived a total of 365 years. Enoch walked faithfully with God. Then he was no more because God took him away. आमेन. वचन 23 आणि 24 सांगत आहे हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता कारण देवाने त्याला नेले. Hallelujah. Hallelujah. The same reference you will find out in Hebrew chapter 11 verse 5. आणि मग ते संदर्भ इब्रिकराचा 11वा अध्याय वचन 5 मध्ये देखील आहे. Clearly said that God had taken him away. आणि पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे की त्यांना देवाने नेले. Enoch had 2 hands, 2 legs, as all body parts you have. He also had the same way. आणि मग ज्या प्रकारे तुमच्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, ज्या प्रकारे तुमचं शरीर आहे, Natural body. आणि मग त्याच नैसर्गिक शरीर हनोकाकडे देखील He होतं. was taken up. त्याला वर घेण्यात आलं. Same way. त्याच प्रकारे 2 King chapter 2 verse 1 and verse 11. दुसऱ्या अध्यायाचा 2रा अध्याय वचन 1 आणि वचन 11. All of us we know the prophet Elijah. आपल्या प्रत्येकांना एलिया नावाचा संदेश ठाऊक आहे. Elijah and Elisha, they were walking together. आणि मग एलिया आणि अलिशा दोघ जण एकत्र चालत होते. Amen. आमेन. And clearly Bible आणि says. पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे. What Bible says? पवित्र शास्त्र काय सांगत आहे? If you read verse 11, जर वचन 11 तुम्ही वाचाल, actually verse 1 says, वचन 1 सांगत आहे 2 King chapter 2, दुसऱ्या अध्यायाचा 2रा अध्याय verse 1. वचन 1. When the Lord was about to take Elijah up to heaven, see, in a whirlwind, Elijah and Elisha were on their way from Gilgal. वचन सांगत आहे परमेश्वराने एलियाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा एलिया अलिशा बरोबर गिलगाल येथून चालला होता. Verse 11. वचन 11. As they were walking along and talking together, suddenly a chariots of fire and horses of fire appeared and separated the two of them, and Elijah went up to heaven in whirlwind. आमेन. वचन सांगत आहे ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केले आणि एलिया वावटळीतून स्वर्गास गेला. Natural body they had. आणि मग त्यांच्याकडे नैसर्गिक शरीर होतं. And good example about Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी चांगलं उदाहरण आहे. Acts chapter 1 verse 8 to 11. प्रकटीकरणाचा पहिला अध्याय वचन 8 ते 11. Jesus was talking with disciples. येशू आपल्या शिष्यांबरोबर बोलत होता. What he said? तो काय म्हणाला? If you read Acts chapter 1
verse 8 to 11. जर प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय वचन 8 ते 11 वाचाल. But you will receive power when the Holy Spirit comes on you, and you will be my witness in Jerusalem and in all Judea and Samaria and to the ends of the earth. As he was talking to them, then verse 9 says, after he said this, he was taken up before their very eyes, and a cloud hid him from their sight. आमेन. वचन 8 9 सांगत आहे, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. Hallelujah. हालेलुया. People of God, on earth we have natural body. In the same way, in heaven we will have natural body. आणि देवाचे लोक पृथ्वीवर जसं आपल्याकडे नैसर्गिक शरीर आहे, स्वर्गात देखील आपल्याकडे नैसर्गिक शरीर असेल. There will be little different. आणि मग थोडंफार फरक असेल. What different will be? आणि फरक काय असेल? Same body, ते शरीर असेल, but in heavenly body we'll call glorious body. परंतु स्वर्गीय शरीराला गौरवी शरीर असं म्हणण्यात येईल. Why? का? All of us know after the resurrection of Jesus कारण Christ, आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर, if you read John chapter 20 verse 19 and 20, आणि जर योहानचा 20 अध्याय वचन 19 आणि 20 वाचाल, all of us know that when Jesus was taken up to heaven and all disciples they were afraid, they were praying together. आणि आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे जेव्हा येशूला स्वर्गात घेण्यात आलं होतं तेव्हा सर्व शिष्य जे होते ते घाबरून एका ठिकाणी प्रार्थना करत बसले होते. Today as like a lockdown, we lock the door and pray everything inside. आणि मग जसं आता लॉकडाऊन आहे तर आपण आपले दार बंद करतो आणि घरी बसून आपण सर्व काही आतमध्येच बसून करतो. We are locked down, but they were not locked. They locked themselves because Jesus was not with them. आपण आता आपलं लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे, परंतु त्यांना लॉकडाऊन करण्यात आलं नव्हतं. त्यांनी स्वतःला लॉकडाऊन करून घेतलं होतं कारण येशू त्यांच्या सोबत नव्हता. But thank God they were praying. परंतु धन्यवाद की ते प्रार्थना करत. Let us we do the same thing. Let us we keep praying in lockdown. आमेन. आपण देखील त्याच गोष्टी करत राहू. आपण लॉकडाऊन मध्ये प्रार्थना करू. And the door was locked. आणि दरवाजा बंद होता. Let's we'll turn to John chapter 20 verse 19 20. आपण वळूया योहानचा 20 अध्याय वचन 19 आणि 20. On the evening of that first day of the week, when the disciples were together with the doors locked, for fear of the Jewish leaders, Jesus came and stood among them and said, see what the Bible says, the door locked for fear of the Jewish leaders, Jesus came and stood among them and said, peace be with you. After he said this, he showed them his hands and side. The disciples were overjoyed when they saw the Lord. आमेन. वचन सांगत आहे, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला. पहा, दारे बंद होती तरी येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. Amen. आमेन. On earth today, आज पृथ्वीवर if your door is closed, I cannot enter in your house. जर तुमचा दार बंद असेल तर मी तुमच्या घरामध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. I have to knock and you have to open. आणि मला ठोकावं लागेल तेव्हा तुम्हाला उघडावं लागेल. But in heaven, परंतु स्वर्गामध्ये we will have body like Jesus. आपल्याकडे प्रभू येशू सारखं शरीर असेल. That is called glorious body. ज्याला गौरवी शरीर म्हणण्यात येतं. The door was locked. आणि तो दार बंद होता. Yet Jesus entered through that door. तरी देखील येशू त्या द्वारातून पार गेला. Remember, still door was locked. आणि दार बंद होता. Does not mean that somebody opened, he opened and then again he closed. No. Door was locked, but he entered. That kind of body we will have. असं नाही की देवा करता येशू करता कोणतरी द्वार उघडल्यानंतर तो आत गेला किंवा त्यांनी स्वतःने द्वार उघडल्यानंतर बंद केलं नाही, तर तो द्वार बंद असताना येशू त्याच्या पार गेला. Hello. हालेलुया. Isn't it? असं नाही का? Isn't good? हे चांगलं नाही का? Praise the Lord. Praise the Lord. After that, on that coffin, we write R.I.P. आणि मग मरणानंतर त्या कॉफिन बॉक्सवर त्या तिरडीवर आपण RIP असं लिहितो. Rest in peace. की रेस्ट इन पीस, So some शांती. people say, no, he has gone to heaven to take rest. आणि मग काही लोक बोलतात की ते आराम करण्याकरिता स्वर्गात गेले आहेत. Hallelujah. Hallelujah. No, people of God. नाही देवाचे लोक. Rest in means what type of rest? आणि मग आराम म्हणजे कोणत्या प्रकारचा आराम आहे? It does not mean that you will go and sleep in heaven. आणि आराम म्हणजे असं नाही की स्वर्गात जाऊन तुम्ही फक्त झोपाल. Rest means that on earth there are lots of tension. आणि मग आराम म्हणजे या पृथ्वीवर भरपूर गोंधळ आहे, भरपूर Your टेन्शन आहे, pain. तुमचा दुःख आहे, Difficulties, अडचणी आहेत, going through agony, आणि मग त्या क्लेशातून जावं लागत आहे, Sickness. आजार आहेत, no sleep, झोप नाही, this pain, that pain, हे दुखतंय ते दुखतंय, this problem, that problem, ही समस्या ती समस्या, suddenly calamity, आणि मग अचानक विपत्ती येते, suddenly financial crisis. आणि मग अचानक आर्थिक आपत्ती येते.
Isn't it? There are lots of problems. आणि भरपूर समस्या आपल्याकडे आहेत. That kind of problem will not be in heaven. त्या प्रकारच्या समस्या स्वर्गात नसतील. That kind of rest you will get there. तुम्हाला त्या प्रकारचा आराम तिकडे मिळेल. But in heaven, परंतु स्वर्गामध्ये day and night, आणि रात्रंदिवस we have to worship the living God. आपल्याला जिवंत देवाची आराधना करायची There आहे. will be praise and worship. तिथे स्तुती आणि आराधना असेल. There will be songs and praise and worship. There will be choir. I want to encourage choir. If you are participating in the church today on earth, you are in choir. Pray that you will be in choir in heaven too. आमेन. आणि त्या ठिकाणी क्वायर देखील असेल. गीत आणि स्तुती आराधना करण्याकरता क्वायर तिथे असेल. आणि जे क्वायर पृथ्वीराज गीत गात आहेत, तुम्ही प्रार्थना करा. मला तुम्हाला उत्साहित करू इच्छितो की तुम्ही प्रार्थना करा की स्वर्गामध्ये देखील तुम्हाला त्या क्वायर मध्ये सहभागी होण्यास मिळेल. Revelation chapter 14 verse 1 to 5, Revelation chapter 15 verse 2 to 4, Revelation chapter 19 verse 1 to 10. These all verses talks about there will be songs, praise and worship and prayer. आमेन. प्रकटीकरणाचं 14वा अध्याय वचन 1 ते 5, प्रकटीकरणाचा 15वा अध्याय वचन 2 ते 4, प्रकटीकरणाचा 19वा अध्याय वचन 1 ते 10. हे सर्व वचन आपल्याला सांगत आहे की स्वर्गामध्ये स्तुती आराधना असेल, तिथे गीत असतील, तिथे प्रार्थना असतील. And if you are worried about party, आणि जर पार्टीविषयी तुम्हाला चिंता असेल, don't worry. चिंता करू नका. Revelation chapter 19 verse 9 says, प्रकटीकरणाचा 19वा अध्याय वचन 9 सांगत आहे. Then the angel said to me, write this, blessed are those who are invited to the wedding supper of the Lamb. And he added, these are the true words of God. These are the true words of God who will have suffer with Jesus Christ. आमेन. प्रकटीकरणाचा 19वा अध्याय वचन 9 सांगत आहे. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिहे की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असे म्हणाला, ही देवाची सत्य वचन आहेत. Hello. हालेलुया. And as we attend the marriage, आणि आपण लग्नाला जातो, the first thing we ask, सर्वप्रथम आपण विचारतो, what kind of food is there? आणि मग खायला जेवायला काय ठेवलं आहे. My brothers and माझे sisters, प्रिय भावांनो आणि बहिणींनो, don't worry. चिंता करू नका. You will get non-veg. तुम्हाला नॉनव्हेज भेटेल. Amen? आमेन. Yes. होय. The wedding supper of the Lamb. आणि मग त्या कोकऱ्याच्या लग्नाची मेजवानी. And I believe that God will give the best thing. आणि मी विश्वास ठेवतो की देव उत्तम त्या गोष्टी देईल. So don't worry what to eat. आणि मग काय खावं त्याची चिंता करू नका. We'll have party with Jesus Christ and have delicious food. आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपण पार्टी करू आणि चविष्ट असं अन्न खाऊ. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. How many things we can speak about heaven? आणि स्वर्गाविषयी आपण किती गोष्टी तरी बोलू शकतो. Lastly, सर्वात शेवट let's return to 1 Corinthians chapter 2 verse 9 to 10. आपण वळूया पहिले कोरिंथीचं 2रा अध्याय वचन 9 ते 10. What the Bible says. पवित्र शास्त्र काय सांगत आहे. 1 Corinthians chapter 2 verse 9 to 10. पहिले कोरिंथीचं 2रा अध्याय वचन 9 ते 10. However, as it is written, what no eyes has seen. Remember that. Whatever I have preached, I taught. There are so many beautiful things, wonderful things in heaven. आणि पहा मी तुम्हाला भरपूर अशा गोष्टी शिकवल्या. त्या स्वर्गामध्ये भरपूर सुंदर आणि चांगल्या अशा गोष्टी आहेत. mean, whatever I spoke and taught you, that is just glimpse of heaven. आणि मग जे काय मी तुम्हाला सांगितलं, जे शिकवलं ते फक्त स्वर्गाकडे फक्त एक नजर टाकलेली आहे, एक झलक आहे. Yes, only glimpse. आणि स्वर्गाची फक्त एक झलक आहे. But Bible says, what no eyes has seen, what no ear has heard, and what no human mind has conceived, the things God has prepared for those who love Him. Hallelujah. हालेलुया. वचन सांगत आहे, हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. Amen. आमेन. And then verse 10 says, वचन 10 सांगत आहे, these are the things God has revealed to us by His Spirit. The Spirit searches all things, even the deep things of God. And that's the reason today we preach about heaven boldly. आमेन. वचन सांगत आहे, कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. आणि त्याच कारणास्तव आज धैर्याने आज आपण स्वर्गाविषयी प्रचार करत आहोत. There are so many amazing things in heaven, people of God. देवाचे लोक स्वर्गामध्ये भरपूर अद्भुत गोष्टी There आहेत. are so many wonderful things in heaven, people of God. देवाचे लोक स्वर्गामध्ये भरपूर अशा उत्तम आणि चांगल्या गोष्टी आहेत. Because Bible says, however, as it is written, what no eye have seen, what no ear has heard. कारण पवित्र शास्त्र सांगत आहे ते या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही व कानाने जे ऐकले नाही. Amen. आमेन. So what if we learn that is just glimpse of heaven? आणि म्हणजे काय आपण शिकलो ते फक्त स्वर्गाची एक झलक आहे. There are lots of things are in heaven. आणि भरपूर अशा गोष्टी स्वर्गामध्ये आहेत. If you read the Bible, जर तुम्ही पवित्र शास्त्र you will वाचाल be encouraged. तर तुम्हाला उत्साह मिळेल.
First Peter chapter 1 verse 3 and 4 says, पहिले पित्र याचा 3रा अध्याय वचन 1 आणि 4 सांगत आहे. First Peter chapter 1 verse 3 and 4. पहिले पित्र याचा पहिला अध्याय वचन 3 आणि 4. Praise be to the Lord and Father of our Lord Jesus Christ. In His great mercy, He has given us a new birth into a living hope through the resurrection of Jesus Christ from the dead, and into an inheritance that can never perish again, spoil or fade. This inheritance is kept in heaven for you. Hallelujah. हालेलुया. वचन सांगत आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे, म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाचे योग्य राखलेले आहे त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. Okay, it says inheritance that can never perish, spoil or fade. आणि मग तो सांगत आहे की ते असे वतन आहे जे कधीही विनाश होणार नाही त्याचा आणि ते सदा टिकून राहील. Amen. आमेन. And we want all solid things, right? आणि आपल्याला सर्व चांगल्या किंवा भक्कम Durable things. आणि टिकणाऱ्या गोष्टी आवडतात. Heaven is like that. स्वर्ग तसाच आहे. So God is willing to take you and me in heaven. तर देवाची इच्छा आहे की त्याने तुम्हाला आणि मला स्वर्गात घेऊन जावं. So people of God, तर देवाचे लोक believe this word of God त्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवा and be prepared to enter in heaven. आणि स्वर्गामध्ये प्रवेश घेण्याकरिता तयार राहा. Viewers, दर्शकांनो, my brothers and sisters, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, if you have not received Jesus Christ as your personal Savior, जर प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारले as a नसेल man of God, I just want to encourage you. तर देवाचा सेवक राहताना मला तुम्हाला उत्साहित करायचं आहे. Take time, वेळ घ्या, repent for your sin. तुमच्या पापांचा पश्चाताप करा. God will forgive you. देव तुम्हाला क्षमा करेल And through Jesus आणि Christ, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे you can be a part of heaven. तुम्ही स्वर्गाचा भाग होऊ शकता. Let this word teach you anything. या जगात तुम्हाला काही शिकू द्या, But the Bible clearly says, परंतु पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत only आहे, through Jesus Christ. फक्त येशू ख्रिस्ताद्वारे, Only through Jesus Christ. फक्त येशू ख्रिस्ताद्वारे. Again I repeat, only through Jesus आणि Christ. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच. If you believe in Jesus Christ, जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवाल when you have entry pass to enter into heaven, आणि मग तेव्हा स्वर्गात प्रवेश घेण्याकरिता तुम्हाला एंट्री पास मिळेल. there is no other way to go in heaven. स्वर्गात जाण्याकरिता दुसरा मार्ग नाही. With your good deeds, you cannot enter in heaven. तुमच्या चांगल्या कर्माने तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. Whatever you are a good person, you cannot enter in heaven. तुम्ही किती चांगले व्यक्ती असा त्याच्याने तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. Unless and until you receive Jesus Christ as your personal Savior. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारत नाही. Receive it and be blessed. त्याचा स्वीकार करा आणि आशीर्वादित व्हा. May God bless you through this word. आणि देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. And believe that hell is not prepared for you and me. आणि विश्वास ठेवा, नरक हा तुमच्याने माझ्याकरता तयार करण्यात आला नाही. Jesus himself said, कारण येशू स्वतः सांगत I आहे, go and prepare place for you. मी जातो आणि तुमच्याकरता जागा I तयार will करतो. come back and take you where I am going to be. मी पुन्हा येईल आणि मी जिथे आहे किंवा मी जिथे राहतो तिथे तुम्हाला घेऊन जाईल. Hallelujah. हालेलुया. Heaven is the dwelling place of God. आणि स्वर्ग हे देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. God is willing to take each one of us. आणि देवाची इच्छा आहे की त्याने त्याच्या निवासस्थानी आपल्या सर्वांना घेऊन जावं. May God bless you. ते तुम्हाला आशीर्वाद Have a द्यावं. good day. आणि चांगला दिवस मी कबूल करतो. Be faithful with God. देवाबरोबर विश्वासू राहा. आमेन.